सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांची भेट घेणार। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाड देखील राहणार उपस्थित। 1 सप्टेंबरला ओबीसींचा मुंबईत मोर्चा, लक्ष्मण हाकेंची माहिती, सरकारनं ओबीसींची आरक्षणाला संपवल्याचा आरोप। आरएसएसच्या होम ग्राउंडवर छात्रों की गूंज होणार। सप्टेंबर महिन्यात नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन। खासदार राहुल गांधी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार। गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीवेळी माझगावमध्ये 2 गटात राडा। मिरवणुकीत अंडी फेकल्याचा दावा, तर जिहाद्यांना सोडणार नाही, मंत्री नितेश राणेंचा इशारा। हॉटेलमधल्या शिजवलेल्या भातावर उंदराचा ताव, नालासोपाऱ्यातल्या संतापजनक घटना, अस्वच्छतेचा प्रकार पाहून नागरिकांचा संताप। कचोरीमध्ये उंदरांच्या डझनभर लेंड्या, वैजापूर शहरातला संतापजनक प्रकार, नागरिकांमध्ये संतापाची लाट। मराठी सक्तीविरोधात रिक्षा चालकांचा रास्ता रोको, कांदिवली लिंक रोडवर रिक्षा रस्त्यावर थांबवत आंदोलन। मंत्री गिरीश महाजनांचा एसटी बसनं प्रवास, त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या खासगी वाहनांना बंदी, जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकही लालपरीनं त्र्यंबकेश्वरला। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीत 3 बालकांचा होरपळून मृत्यू, नवजात शिशु विभागात व्हेंटिलेटरमध्ये स्फोट, 36 बालकांना वाचवण्यात यश। नागपूरच्या गोधणी परिसरात क्लोरीन वायूची गळती, 40 जणांना उपचारासाठी रुग्णालयात केलं दाखल, अनेकांना श्वास घ्यायला त्रास। आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक, दुपारी 2 वाजता कॅबिनेटची बैठकही होणार। समन्वय बैठकीनंतर स्नेहभोजनाचंही आयोजन। रॅपिडोमुळे मराठी रिक्षा चालकांच्या रोजगारावर संकट, संजय राऊतांचं मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र। राष्ट्रवादी शरद पवार गटाची 29 ऑगस्टला मुंबईत बैठक, राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणावरती चर्चेची शक्यता, अजित पवार गटाकडून संभ्रम कायम। कोचिंग क्लासेसवर कडक निर्बंध आणण्याची तयारी, दिवसाला 5 तासांची मर्यादा, शुल्कवाढीसह लगाम बसवण्याची तयारी। राज्यातल्या 9 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून ऑनलाईन खत विक्री, पहिल्या टप्प्यात नाशिक, अहिल्यानगर, लातूर आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश, अनुदानित खत ऑनलाईन वितरित होणार। कोयना धरणाची सेंच्युरी, पाणीसाठा 100 टीएमसीवरती, पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन आणि ओटी भरण। विहिरीत पडलेल्या हरणाला सुखरूप बाहेर काढलं, नांदेडच्या निळेगव्हाण इथली घटना, युवकाच्या तत्परतेमुळे हरणाचा जीव वाचला। भारतावरही महागाईची धार, तांदळाच्या भावात 11% वाढ, दिवाळीपर्यंत साखर 100 पार जाण्याची शक्यता। तुर्कीची राजधानी अंकाराच्या सीमेवर आगीचं तांडव, अनेक घरं भक्ष्यस्थानी पडण्याची भीती, सरकारसमोर मोठं आव्हान। इटलीत वादळाचा धुमाकूळ, विमानतळावरची विमानं उडून एकमेकांवर आदळली, वाऱ्याच्या प्रचंड वेगानं मोठं नुकसान।